हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा मी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी. निलेश लर्निंग जॉय आपल्या नेहमीच्या चॅनलवर. वॉकिंग करा मी सांगून सांगून तुम्हाला खूप वेळा सांगितलं. 3 ते 4 वेळा व्हिडिओ बनवले. पण माझ्या असं लक्षात आलं आहे की तुम्ही चालतात तर खरं आहे, पण तुमच्या चालण्यामध्ये कंटिन्युटी नाही आहे. म्हणजे कोणीतरी म्हणले की कन्सिस्टन्सी इज अ की ऑफ सक्सेस. सातत्यता तुमच्या चालण्यामध्ये दिसत नाही. हे का होतं याचा आपण जर नीट विचार केला तर हे होतं आपण त्या गोष्टीला तितकं जास्त महत्त्व न दिल्यामुळं. म्हणजे आपण चालण्याला तितकं महत्त्व देत नाही. मला एक सांगा, मी मागं पण एकदा तुम्हाला असं म्हटलं की आपण ब्रश करणं टाळत नाही, आपण नाश्ता करणं टाळत नाही, आपण झोपणं टाळत नाही, आपण वॉक करणं का टाळतो? त्याचं कारण आहे आपण वॉकिंगला प्रायोरिटी देत नाही आपल्या आयुष्यामध्ये. एक फिक्स टार्गेट ठरवून, एक फिक्स वेळ ठरवून आपण चालणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जर तुम्ही चालले नाही तर तुम्हाला जे शरीरामध्ये बदल घडतील आणि कदाचित तुम्हाला आजाराची लक्षणं दिसू शकतात. त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की अरे, सातत्य खरंच आपण राखलं नाही म्हणून असं झालं. अशी वेळ आपल्यावरती येऊन नका देऊ मित्रांनो. त्यासाठी आपल्याला सतत चालणं गरजेचं आहे. तर का चालत नाही आपण? तर मी जसं म्हटलं की तुम्हाला कारणं शोधावं लागतात. त्यातलं प्रमुख कारण माझ्या लक्षात आलं की आपण चालण्याला प्रायोरिटी देत नाही, प्राथमिकता देत नाही. आपल्याला असं वाटतं ठीक आहे ना, नाही चाललं तर नाही चाललं. असं करू नका मित्रांनो. ज्यावेळेस जेन्युइन रिझन असेल की कोणी आजारी असेल, फॅमिली मेंबर किंवा तुम्ही स्वतः आजारी असाल, काही फंक्शन असेल, त्यावेळेस तुम्ही ऑफिसला जात नाही 1-2 दिवस. लाईकवाईज तुम्ही 1-2 दिवस नाही चालले तरी मी समजू शकतो, पण परत तुम्हाला चालणं गरजेचं आहे. 7 किलोमीटर असं मी मागं बोललो होतो, म्हणजे 7,000 पावलं म्हणजे 5 किलोमीटर मिनिमम 5 किलोमीटर तुम्हाला चालायचंच आहे मित्रांनो. कधी-कधी कामाचं तुमच्यावरती जास्त ताण असू शकतो, घरच्या जबाबदाऱ्या असू शकतात, बरीच कारणं असू शकतात. पण मला एक सांगा मित्रांनो, या सर्वांमध्ये तुमची हेल्थ कुठेतरी मागं जर पडली, तर या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असून काय उपयोग? कारण तुमची हेल्थ जर चांगली राहिली तरी तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाचा प्रॉपररित्या तुम्ही त्यांची काळजी घेऊ शकता. तर आता एक लक्षात ठेवा, आज तारीख आहे काय आहे तारीख? 28. येस, 28 जून. 28 जूनपासून आज पुन्हा एकदा ठरवा की सातत्य, कन्सिस्टन्सी इज अ की ऑफ सक्सेस, ह्या वाक्यप्रचारानुसार मी रोज चालणार. बरं, चालताना झोप नसेल झाली आपली वगैरे, ह्या गोष्टीची कारणं आपण देऊ नये खरं तर. पण ठीक आहे, त्यावेळेस आपण समजू शकतो की आपण नाही चाललो. पण ज्यावेळेस तुमची झोप प्रॉपर झालेली आहे, तुम्हाला सर्व गोष्टी अनुकूल आहेत, तर तुम्ही रोजच्या रोज चाललं पाहिजे. तर मी जो आकडा सांगितला तो आकडा मी जस्ट ठरवला 5 किलोमीटर. तुम्ही जास्तही चालू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा.